नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मेसेज येत होते की सर आता BMCची एक्झाम संपलेली आहे, BMCचा आन्सर की वगैरे कधी येईल, कट ऑफ वगैरे कसा लागेल, समोरची प्रोसेस वगैरे कशी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण हेच बघणार आहे की BMCची आन्सर की वगैरे कधी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय BMCची एक्झाम संपलेली आहे आता. तर विद्यार्थी मित्रांनो, कधी 12 डिसेंबरपर्यंत आपली BMCची एक्झाम चालली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 12 डिसेंबरपर्यंत आपली BMCची एक्झाम संपलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, TCS जर आपण बघितलं आन्सर कीचा कालावधी, विद्यार्थी मित्रांनो TCS जवळपास 15 ते 18 दिवस घेते आपला. कशासाठी? तर आन्सर की टाकण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, बघितलं आपण तर BMCची आपली एक्झाम संपली 12 डिसेंबरपर्यंत आणि तिथून जर आपण 15 ते 18 दिवसाचा कालावधी जर पकडला आपण, तर समजा 27 ते 30 डिसेंबरच्या आत आपली फर्स्ट आन्सर की येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 27 ते 30 डिसेंबरच्या आत पहिली आपली आन्सर की येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, TCS हे जवळपास 15 ते 18 दिवसाचा कालावधी घेतच, त्याच्यामुळे पहिली आन्सर की आपल्याला 28 ते 30 डिसेंबरच्या आत भेटून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आणि रिझल्टचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट हा आपला म्हणजे फेब्रुवारी मंथमध्ये फेब्रुवारीच्या एंडिंगला लागू शकतं. कारण की विद्यार्थी मित्रांनो, जर बघितलं आपण समजा 28 ते 30 डिसेंबरपर्यंत जर आपली आन्सर की आली, तर तिथून पुढं जवळपास 1 ते 1.5 महिना कालावधी. कारण की त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं रिझल्टच्या दरम्यान आपली एक महत्त्वाची प्रोसेस असते, ती म्हणजे नॉर्मलायझेशन. आणि नॉर्मलायझेशन ही प्रोसेस खूप महत्त्वाची विद्यार्थी मित्रांनो. आपण बघितलं तलाठी एक्झाममध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे जवळपास काही विद्यार्थी मित्रांचे 15, काही विद्यार्थी मित्रांचे 10, म्हणजे असे मार्क वाढले आहेत तलाठी नॉर्मलायझेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन हा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरतो आपल्या रिझल्टसाठी. आपण कटअप जर बघितला आता, तर हा कटअपचा आपल्याला फक्त आपल्या मार्कनुसार अंदाज आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेपर वगैरे कसा गेला, काय गेला, याच्यानुसार सगळा आपला कटअप असणार आहे. पण आपला फायनल रिझल्ट हा नॉर्मलायझेशनवर डिपेंड असणार आहे. म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये बघितलं आपण, नॉर्मलायझेशनमध्ये खूप मार्क काही जणांचे वाढतात, काही जणांचे खूप कमी होतात. आणि काहीचे वाढले जरी तर म्हणजे शक्यतोवर मार्क कमी कोणाचे होत नाही, पण खूप जास्त वाढत नाहीत. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे खूप 10, 15, काही तलाठी भरती 20पर्यंत मार्क गेलेले आहे. तर काहींचे फक्त 2, 3, 4, 5 असे मार्काचा फक्त फरक पडला आहे. त्यामुळं नॉर्मलायझेशन हा खूप जास्त इफेक्ट टाकणारी गोष्ट आहे आपल्या आन्सर म्हणजे रिझल्टवर. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण बघितलं समजा पहिली आन्सर की आपल्या कधीपर्यंत येईल, समजा 28 ते 30 डिसेंबरपर्यंत आपल्या आन्सर की येऊन जाईल. त्याच्यानंतर आपलं म्हणजे नॉर्मलायझेशन वगैरे होईल. त्याच्यानंतर परत आपली फायनल आन्सर की वगैरे येऊन जाईल. त्याच्यानंतरसुद्धा आपला मार्क कळेल आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फायनल रिझल्ट हा लागत असतो. आणि त्याच्या आधी आपण हे पण करू शकतो, म्हणजे त्याच्यानंतर आपण रिझल्ट लागल्याच्यानंतर आपण कट ऑफ वगैरे ठरवू शकतो. आणि सगळ्यात डिपेंड हे नॉर्मलायझेशन असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, BMCचा कट ऑफ जर सांगायचं म्हटलं, तर आपण हा कट ऑफ कशानुसार सांगणार आहे, सध्या जी आपल्या विद्यार्थी मित्रांना आलेली मार्क आहे त्या मार्कनुसार आपण कट ऑफ सांगणार आहे. तर चला आपण बघूया समजा कट ऑफ वगैरे कसं लागेल. तर कट ऑफ सांगायचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ हा असा काही अंदाजे सांगता येणार नाही. कारण कट ऑफ हा आलेल्या मार्कनुसारच सांगावं लागेल. कारण की आपल्या पेपरमध्ये बघितलं आपण सेक्शन कोणते येतं, मराठी, इंग्लिश, आपलं रिझनिंग आणि चौथा टॉपिक होता आपला GK. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं मराठी जवळपास सर्वांना सोपं गेलेलं आहे. इंग्लिश ज्याचा अभ्यास आहे त्याला बऱ्यापैकी जमलं आहे. रिझनिंग बी सर्वांना सोपं गेलं आहे. सगळ्यांना टफ जाणारा विषय म्हणजे तो GK. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना म्हणजे जवळपास सर्वच जणांना GK हे टफ गेलेलं आहे. आणि ज्याला इथे मार्क आले बऱ्यापैकी, समजा ज्याला इथे 15+ क्रॉस झाला, त्यांना समजून चालायचं इथे आपल्याला चांगले मार्क आले. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास सगळेच जण ज्यांचा अभ्यास झालेला आहे मराठीमध्ये 22+, 23+, 24+, म्हणजे आउट ऑफसुद्धा मार्क घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनी. आणि इंग्लिशमध्ये जर पकडला आपण तर सेफ कोर्स हा आपला जवळपास 18+ हा चांगले मार्क असणार आहे इंग्लिशमध्ये. आणि रिझनिंगचं आपण बघितलं इथं मॅथ वगैरे विचारण्यात आलं नाही, त्यामुळे फक्त रिझनिंग आलं होतं. त्यामुळे इथे 22 ते 23+च मार्क आपल्याला येणे गरजेचे होते. कारण की रिझनिंग हे सुद्धा सोपं विचारलं होतं. आपण बघितलं नंबर सिरीज, लेटर सिरीज, सिटिंग अरेंजमेंट यावरच क्वेश्चन होते आणि सोपे क्वेश्चन होते, टफ वगैरे क्वेश्चन नव्हते. त्यामुळे इथे सुद्धा मार्क चांगले येणं गरजेचं आहे आपल्याला. ज्याला इथेच कमी मार्क आले त्याने समजायचं आपण रिझल्टमध्ये बसणारच नाही. आणि GK बघितलं आपण
करंटवर जास्त प्रश्न होते. म्हणजे आपण मुंबई जिल्हा विषयाचं करत बसलो होतो. मुंबई जिल्हा विषयावर काही क्वेश्चन वगैरे आले नव्हते. त्याच्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांनो हे टफ गेलं. आणि टफ करंट करूनसुद्धा म्हणजे करंट बी खूप वेगळ्या लेवलचं टफ होतं. त्याच्यामुळे करंट करूनसुद्धा मुलांना इथे मार्क आलेले नाहीत. त्यामुळे सगळ्यात जास्त टफ गेलेला विषय हा आपला GK होता. इथे जवळपास विद्यार्थी मित्रांनो ज्याला 15+ मार्क गेलेत, तो रिझल्टमध्ये बसण्याचे चान्सेस आहेत. आपण जर ओव्हरऑल टोटल जर केलं समजा, मराठीचं 22, इंग्लिशचं जवळपास 18, रिजनिंगचं 23 आणि GKचं जवळपास 15 ते 18पर्यंत समजा आपण ओव्हरऑल 16 मार्क पकडून चालू. विद्यार्थी मित्रांनो हे जर टोटल केलं समजा आपण, हे बघा 8 आणि 2 10, 3 13 आणि 19. इथं जर टोटल केलं 3 आणि 3 6 आणि 1 7. विद्यार्थी मित्रांनो ज्याचा हा कोर्स म्हणजे स्कोअर असणार आहे त्यांनी स्वतःला सेफ समजायचा आहे, कारण हा स्कोअर एकदम सेफ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हां म्हणजे सेफ असणार आहे. त्याच्यात फक्त नॉर्मलायझेशनचा नंतर इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे नॉर्मलायझेशन जर म्हणजे आपले मार्क जर वाढले तर मग अजून वाढू शकतात. नॉर्मलायझेशनचा आपण सगळ्यांनी बघितलं, नॉर्मलायझेशनचा रिझल्टवर खूप जास्त इफेक्ट होतो. कारण की नॉर्मलायझेशनमध्ये बऱ्याच मार्क वाढू शकतात. कोणाचे मार्क 10-15 वाढतात, कोणाचे मार्क 2-3 वाढतात, कोणाचे मार्क वाढतसुद्धा नाही. त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन हा इफेक्ट ठरणार आहे आपल्याला पॉईंट. त्याच्यामुळे सध्या तरी विद्यार्थी मित्रांनी ज्याचा आपला कोर्स हा म्हणजे स्कोअर 158+ आहे, म्हणजे या ॲन्सर की येईलच आपली आता 30 डिसेंबरच्या आधी ॲन्सर की येऊनच जाईल. तेव्हा त्याच्यानंतर चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतरसुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजूनसुद्धा मार्क बघून अजूनसुद्धा आपल्याला म्हणजे कल्पना येऊ शकते की कट ऑफ कसा लागू शकतो बाबा. नॉर्मलायझेशनचा वगैरे आपण पकडून समजा कट ऑफ काढू शकतो नंतर त्याच्यानुसार. आणि विद्यार्थी मित्रांनो सध्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे तुम्हाला म्हणजे एक अंदाज काय वाटतं तुमचा कुठपर्यंत मार्क येऊ शकतात वगैरे. मग त्याच्यावर अंदाज लावायला आपल्याला अजून सोपं जाऊ शकतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी मार्कसुद्धा पेपर कसा गेला ते सुद्धा सांगायचं आहे. मार्क कितीपर्यंत येऊ शकतात, आपला स्वतःचा अंदाज काय आहे ते सुद्धा सांगायचं आहे. त्याच्यानुसार अजून फायदा होईल आपल्याला म्हणजे कट ऑफ ठरवण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो सध्या तरी हेच चान्सेस आहेत. मला तरी वाटतं सध्या विद्यार्थी मित्रांनी सांगितलेल्या रिव्ह्यूनुसार की ज्याचा समजा आपला जे मार्क आहेत 158+ जर जात असतील किंवा यामध्ये असतील 150+, मला तरी वाटतं तो म्हणजे सेफ स्कोअर असू शकतो. सध्या तरी आपला अंदाज आपण नंतर ॲन्सर की आल्याच्यानंतर परत चेक करणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक काम करू, तोपर्यंत भेटू आपण. पहिले ॲन्सर कीची वाट बघू. 30 डिसेंबरपर्यंत येऊन जाईल ॲन्सर की आल्याच्यानंतर. तोपर्यंत तुम्ही आपले मार्क वगैरे काय येऊ शकतात हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण रिझल्ट बघणारच आहे. तरी एक अंदाज हा आहेच की यानुसार समजा लागेलच आपला कट ऑफ. तरी स्वतःचे मार्क वगैरे टाकायचे कमेंट बॉक्समध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो ॲन्सर की आल्याच्यानंतर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. चला थँक्यू.